नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम लवकरच सुरू होणार असून 2 वर्षात बांधकाम पूर्ण करू असा विश्वास आरोग्य राज्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केला। शुक्रवारी गंगाखेड रस्त्यावरील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पाहणी श्रीमती बोर्डीकर यांनी केली। यावेळी त्या बोलत होत्या। परभणी दौऱ्यावर आल्या असता त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारत संदर्भात आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष प्रस्तावित जागेची पाहणी केली। गंगाखेड रोडवर गोरक्षणाच्या जागेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत उभारण्यात येणार आहे। या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना बोलावून घेत आवश्यक त्या सूचना केल्या। लवकरात लवकर इमारत बांधकाम सुरू करून ते पूर्ण करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। स्वतंत्र इमारत उभी राहिल्यामुळे महाविद्यालयाची मोठी अडचण दूर होणार असून विद्यार्थी आणि रुग्ण यांची देखील गैरसोय होणार नाही असं बोर्डीकर म्हणाल्या। यावेळी महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार, उपाधीक्षक डॉक्टर सचिन गरुड, उद्धव पवार, प्रशासकीय अधिकारी राज लखमावार, अनिता भुसारे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सारिका बडे उपस्थित होत्या। 100 विद्यार्थी आणि 400 खाटांचे रुग्णालयास मान्यता मिळाली आहे। लवकरच कर्करोग निदान आणि उपचार सुविधा सुरू होणार आहेत। त्यासह इतर उपचार सुविधा सुरू होणार आहेत। पालकमंत्री यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे इमारत बांधकाम सुरू होणार आहे असं डॉक्टर भिसे यांनी स्पष्ट केलं। आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।